जय भीम. मी राजू पडवळ. आपण पाहत आहात रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनल. रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनलमध्ये आज आपणासोबत आहेत सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राध्यापक, पाली भाषेचे प्राध्यापक, आंबेडकरी साहित्याचे जाणकार आणि बौद्ध साहित्याचे व्यासंगी व्यक्तिमत्व आदरणीय प्राध्यापक विजयजी मोहिते सर. सरांकडे आपण आज चर्चा करणार आहोत. यावर्षी राजश्री लोकराजा छत्रपती शाहूजी महाराज यांची 150वी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त विश्वरत्न राष्ट्रनिर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकराजे राजश्री शाहू महाराज यांचं एकंदरीत नातं काय होतं, त्या नात्यासंबंधीचा उलगडा करण्यासाठी आज आपण रमाई टेलिव्हिजनसाठी मोहिते सरांना आमंत्रित केलेलं आहे. आपण मोहिते सरांकडे जाणार आहोत आणि एकंदरीत आंबेडकरी चळवळ आणि शाहू महाराज यांच्याविषयी सरांकडून आगळी-वेगळी जी काय माहिती आहे सरांकडे, ती माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सर जय भीम. जय भीम. रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सर, यावर्षी 2024ला राजश्री शाहू महाराजांचा जयंती महोत्सव साजरा करताना किंवा बाबासाहेबांनी शाहू महाराजांचं एक व्यक्तिमत्व आंबेडकरी आपल्या जनसमुदायासमोर ठेवताना बाबासाहेब असे म्हणतात की शाहू महाराजांच्या जयंतीचा सोहळा हा दिवाळी दसऱ्यासारखा साजरा करा. पण आज 26 जून जवळ येत असताना बाबासाहेबांच्या ह्या एकंदरीत विचाराचं कुठं तरी हे होतंय, म्हणजे प्रतिबिंब दिसतंय का, हे कुठे दिसत नाहीये समाजामध्ये. आणि यासाठी आम्ही आपल्याकडे चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. काय वाटतं एकंदरीत शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एकंदरीत नातं कसं होतं? काय सांगाल या नात्याविषयी? तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलात, की शाहू महाराज आणि बाबासाहेबांचं नेमकं नातं काय होतं? तर आपल्याला पहिल्यांदा हे लक्षात घ्यावं लागेल, की भारताचा इतिहास हा प्रदीर्घ असा मोठा इतिहास आहे आणि तो लिखित स्वरूपात आपल्याला 2500 वर्षापासूनचा मिळतो. परंतु आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासात बघितला, तर आधुनिक भारताचा जो इतिहास आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जो अ, वसाहतीक भारतातील जे स्वातंत्र्याचं युद्ध लढलं गेलं, त्याच्यामध्ये गेल ओवेनने खूप सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. मी बहुजन समाजाच्या तरुणांना आव्हान करेन, की हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे. हे पुस्तक म्हणजे कल्चरल रिव्होल्ट इन कॉलोनियल इंडिया, म्हणजे वसाहतीक स्वातंत्र्यातील स्वातंत्र्य युद्ध, सामाजिक युद्ध आणि ते युद्ध कोणी लढले, तर आपल्याला हा इतिहास समजून घेताना आपल्याला 3 टप्प्यात हा इतिहास समजून घ्यावा लागतो आणि मग शाहू महाराज आणि बाबासाहेबांच्या नात्याकडे आपल्याला यावं लागतं. तो नेमका इतिहास काय आहे? तो आजचा जो बहुजन समाज मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहे, तो नोकरदार बनत आहे, तो सधन बनत आहे आणि आपल्या राहणीमानामध्ये तो त्याच्या आजोबापेक्षा उच्च कोटीचं राहणीमान तो बनवत आहे. पण हे त्याला कसं मिळालं? तो लाभार्थी कुणाचा बनला? तर तो लाभार्थी बनला, की जे 108 वर्षाचा जो अतूट संघर्ष झालेला आहे या देशामध्ये, वसाहतीक स्वातंत्र्यामध्ये जो 108 वर्षाचा जो सामाजिक परिवर्तनाची लढाई झाली, ती 1848 ते 1890 महात्मा ज्योतिराव फुल्यांनी ती लढाई लढली, ज्याला आपण शिक्षण क्रांती म्हणून पाहू शकतो. 1890 ते 1922 राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली ही लढाई लढली गेली. ती लढाई आपल्याला आरक्षणाची क्रांतिकारक लढाई आपण असं म्हणू शकतो. आणि 1920 ते 1956 बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ही लढाई लढली गेली. हा 1848 ते 1956चा जो 108 वर्षाचा जो अतूट भारताच्या इतिहासात पहिल्यांदा हा नॉनस्टॉप जो संघर्ष झाला, अतूट जो संघर्ष झाला, त्या संघर्षाची देण म्हणून आपल्याला शिक्षण, आरक्षण आणि संविधानिक संरक्षण हे जे काही मिळालेलं आहे, हे 3 महापुरुषांनी दिलेलं आहे. आणि म्हणून फुले आणि बाबासाहेब यांच्या मधलं जे नातं आहे, ते शाहू महाराजांचं आहे. म्हणजे शाहू महाराज हे फुल्यांनाही पाहिलं आणि शाहू महाराजांनी बाबासाहेबांचाही संघर्ष पाहिला. आणि म्हणून हे जे नातं आहे, ते मिडलमॅनचं नातं आहे. हे मध्यस्थीचं नातं आहे. आणि ही चळवळ ओबीसीकडनं ती एसटीच्या ताब्यात शाहू महाराजांनी दिली. आणि म्हणून ओबीसींचा संघर्ष, ओबीसींनी उभा केलेला संघर्ष हा शाहू महाराजांच्या माध्यमातून हा बाबासाहेबांकडे आला आणि बाबासाहेबांनी तो आपल्या खांद्यावर घेतला आणि तो घेतला त्याला कारण शाहू महाराज आहे. आणि ती घटना फार महत्त्वाची आहे आणि ती आपण समजून घेतली पाहिजे. ती घटना कुठली? तर आपल्याला हे माहिती आहे, की 1917 साली
बाबासाहेब आंबेडकर भारतात आले आणि त्यावेळेस पहिलं महायुद्ध चालू होतं, हे आपल्याला माहिती आहे. हे पहिलं महायुद्ध चालू असताना भारत हा त्यावेळेस ब्रिटिश इंडिया होता आणि पहिल्या महायुद्धामध्ये भारताने सामील व्हावं म्हणून लंडनमध्ये ब्रिटिशांनी अशी घोषणा केली, की आम्ही भारतीय जे मागतायत ते स्वातंत्र्य द्यायला तयार आहोत. बघा ही फार महत्वाची घटना आहे. ऑगस्ट 1917 साली भारत मंत्री मॉन्टेस्क्यू यांनी लंडनमध्ये अशी घोषणा केली, की भारताला आम्ही स्वातंत्र्य देणार आहोत. पण हे स्वातंत्र्य जे आहे ते हप्त्या-हप्त्याचं असणार आहे. टप्प्या-टप्प्याचं असणार आहे आणि हे टप्पे मात्र ब्रिटिश ठरवणार. आणि पहिला जो हप्ता आहे स्वातंत्र्याचा, त्याचं नाव आहे साऊथ ब्युरो कमिशन. हे जे पहिलं साऊथ ब्युरो कमिशन आलं 1919 ला, तेव्हा भारतात बाबासाहेब पॉलिटिकल इकॉनॉमी नावाचा विषय सिडनम कॉलेजला शिकवत होते. आणि त्यावेळेस साऊथ ब्युरो कमिशन भारतात होऊ घातलेलं आहे आणि त्यावेळेस भारतामध्ये स्वातंत्र्याची चळवळ टिळकांच्या नेतृत्वाखाली फार उच्च कोटीला पोहोचलेली आहे. परंतु टिळकांची लढाई ही सवर्ण हिंदूंची लढाई होती आणि शाहू महाराजांना मागासवर्गीय आणि अस्पृश्यांचा कोणतरी तारणहार पाहिजे. ते स्वतः राजे असल्यामुळे हे नेतृत्व करू शकत नाहीत एका मर्यादेमध्ये आणि म्हणून एखादा असा नेता त्यांच्याकडे पाहिजे. म्हणून शाहू महाराज असा तरुण शोधत होते की तो उच्च शिक्षित असेल आणि टिळकांसारख्या सवर्ण मानसिकतेच्या व्यक्तीला तो तोलामोलाचा असेल असं नेतृत्व ते शोधत होते. त्याच वेळेस 1916 ला आपल्याला माहिती आहे की डॉक्टर ॲनी बेझंट आणि टिळकांच्या माध्यमातून भारतामध्ये एक नवं आंदोलन उभं राहिलं. ते होतं होम रूल चळवळ. आणि हे होम रूल म्हणजे स्वराज्य आणि ती चळवळ त्यांनी उभी केलेली असताना साऊथ ब्युरो कमिशन भारतात आलं. त्यावेळेस 1919 ला बाबासाहेब आंबेडकरांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक लेख लिहिला आणि त्या लेखाचं टायटल असं आहे की महार होम रूल. टायटल काय होतं? महार होम रूल. आता हा टाइम्स ऑफ इंडियाचा लेख कोल्हापूरमध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी वाचला. पण गंमत अशी आहे पडवळ साहेब, की त्या लेखाच्या खाली लेखकाचं नाव नव्हतं. तर तिथे नाव होतं महार, म्हणजे एक महार. मग हा महार नेमका कोण? हे शोधण्यासाठी शाहू महाराजांनी त्यांचे जे सहकारी होते, चर्मकार समाजाचे त्यांचे सहकारी दत्तोबा पवार यांना सांगितलं, की तुम्ही मुंबईमध्ये येता जाता, तर ही व्यक्ती नक्कीच मुंबईची असणार आहे. तर महारातला असं उच्च शिक्षित व्यक्ती कोण आहे, की जो टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेख लिहितो आणि महार होम रूल जसं होम रूल टिळकांचा आहे, सवर्णांचा आहे, तसं हे होम रूल महारांचा पण आहे. हे लिहिणारा लेखक कोण आहे हे शोधण्याची जबाबदारी चर्मकार समाजाचे त्यावेळेचे शिक्षित वकील असलेले दत्तोबा पवारांनी दिली. दत्तोबा पवार मुंबईत आले आणि दत्तोबा पवारांनी त्यांचे मित्र असलेले त्यांच्याच जातीचे सहकारी शिवतरकर मास्तरांना विचारलं, की हा लेख कुठल्या महाराने लिहिला? आता आपल्याला हे तर माहिती आहे, की शिवतरकर मास्तर आणि बाबासाहेबांचे स्नेहसंबंध हे आपल्याला इतिहासात ते जग जाहीर आहे. आणि म्हणून शिवतरकरांनी सांगितलं दत्तोबा पवारांना, की ते महार दुसरे तिसरे कोणी नसून ते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आहेत. मग हे नाव जेव्हा दत्तोबा पवारांना कळलं, तर त्यांनी ते शाहू महाराजांना सांगितलं. मग एखादा राजा सरंजामदार राजा असता, तर त्याने काहीच केलं असतं. जा रे, त्या व्यक्तीला तुम्ही माझ्या दरबारात हजर करा. पण हा लोकराजा होता. तो आधुनिक पद्धतीचा राजा होता. तो मानवतावादी राजा होता. ते म्हणाले, "नाही, या लेखकाला मी स्वतः भेटायला जाणार." आणि गंमत अशी आहे, की शाहू महाराज मुंबईत आले आणि मुंबईत आजच्या दामोदर हॉलच्या इथे आता दामोदर हॉल अस्तित्वात नाही आहे. आता त्याचं पुनर्बांधणी चालू आहे. तर दामोदर हॉलच्या बरोबर पाठीमागे ज्या BIT चाळी आहेत, त्याचा लढा त्याच्या स्मारक व्हावं म्हणून आमचे काही सहकारी मित्र लढत आहेत. तर जिथे बाबासाहेब 22 वर्ष राहिले, त्या BIT चाळीमध्ये शाहू महाराज स्वतः आले आणि बाबासाहेब दुसऱ्या मजल्यावरती 2 खोल्या आहेत 50 आणि 51. तुम्ही ते पाहू शकता जाऊन. तर शाहू महाराज खाली गाडी आली तर लोक बघायला आले, की राजा आलेला आहे, राजा आलेला आहे. आणि शाहू महाराज स्वतः खाली उतरले आणि खालून आवाज दिला. तो जब्बार पटेलांच्या आंबेडकर पिक्चरमध्ये तो सीन दाखवलेला आहे. पण नेमकं त्याच वेळेस बाबासाहेब आंबेडकर हे स्नानासाठी गेले होते. त्यामुळे तो आवाज तिथे पोहोचला नाही. म्हणून शाहू महाराज 2 मजले चढत-चढत वरती आले. त्या छोट्याशा 10 बाय 12च्या रूममध्ये
शाहू महाराज बसले आणि रमाईंच्या हस्ते चहा घेतला. 1920 ची गोष्ट मी सांगत आहे. त्यावेळेस अस्पृश्यता आणि स्पर्श-अस्पर्श याच्याबद्दल काय जाणीव होती. हो. 1920 ची गोष्ट सांगतोय. साधारणतः 104 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्यावेळेस एका तथाकथित महारणीच्या हस्ते एका चहा राजा पान. चहा पितो, ही त्या अर्थानं क्रांतिकारक घटना आहे. आणि ती चहा घेतल्यानंतर बाबासाहेबांची अंघोळ झाली आणि बाबासाहेबांना गाडीत बसून ते त्यांच्या कामाठीपुरा येथील पन्हाळा लॉजमध्ये घेऊन गेले आणि तिथे त्यांची चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर पुढच्या लढाईची आखणी केली गेली. पुढे बाबासाहेब आणि छत्रपती शाहूजी राजे यांची माणगाव परिषद झालेली आहे. इतिहासात आपण वाचतो. पण त्याआधी तुम्ही एक हृदयस्पर्शी प्रसंग सांगताना 1920 चा शाहू महाराज ते शिड्या चढून 2 मजले येतात आणि रमाईच्या हातचा चहा पितात. कसा असेल तो प्रसंग? म्हणजे रमाई आणि शाहू महाराज यांच्या काही संवाद झालेला आहे का कुठे साहित्यामध्ये? संवाद साहित्यात जरी नाही आहे, हां. परंतु आपण भावनेतून समजू शकतो. कारण तुमच्या चॅनेलचं नाव रमाई आहे. हां, म्हणून आणि मी म्हणून मी हे विचारलं. ट्रेस का केलं, हां, तर त्याचं हे कारण आहे, हां, की एका महाराणीच्या हस्ते चहा घेणं, हां. ही त्या काळात एक दुर्मिळ घटना आहे. दुर्मिळ. एक राजा आणि राजा सामान्य राजा नाही. तो राजा लोकराजा. लोकराजा आणि मोठ्या म्हणजे महाराष्ट्रातल्या एका मोठ्या भूभागाचा राजा येस. आणि तोही सांपत्तिक स्थिती कितीतरी पटीने पटीनं. उच्च असलेला राजा हा स्वतः एका महाराच्या घरात येतो आणि एका त्या बहिणीच्या हातचा चहा पितो. चहा घेतो आणि ते बाबासाहेबांची ती घटना आहे नमूद आणि खैरमोडेंनी ती घटना नमूद केलेली आहे, आहे. की त्यावेळेस ही माझी बहीण आहे आणि ज्यावेळेस बाबासाहेब तो पुढे प्रसंग आहे, की ज्यावेळेस बाबासाहेब लंडनला गेले, हं. त्यावेळेस माझ्या बहिणीला तुम्ही राजवाड्यात पाठवा. तुमच्या येस. पूर्ण कुटुंबाची देखभाल जबाबदारी. करण्याची जबाबदारी ही माझी आहे. असं अ, 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 शाहू म महाराज शाहू म्हणाले. महाराज म्हणाले आणि शाहू महाराज नी ती काळजी घेतलेली आहे. पण तिथे चहा प्यायले आणि चहा पीत असताना नक्कीच दोघांचा संवाद झाला असेल. पण तो संवाद त्यावेळच्या लेखकांनी किंवा असं काही नमूद केलेलं शब्दांकित नाही. नाहीये. हो, पण हो. भावना फार महत्वाची आहे. महत्वाची. कारण ते तिथे बहीण मानतात येस, रमाईला. येस. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि हं. आपण वाचनात म्हणजे अनेक ज्यांनी हं. रमाईविषयी लिहिलेलं आहे, हां. त्या अनेक साहित्यिकांनी सुद्धा नमूद केलंय, हं. की शाहू महाराजांनी रमाईला जरी हं. पटका असा हे दिलेला आहे, हो, हो. प्रेझेंट केलेला हो, आहे. हो, हो. काय सत्य आहे नक्की ते? हां. तर तो किस्सा जो आहे, हं. तो मी आपल्याला सांगू इच्छितो. तो आधी त्याच्या पहिल्या प्रश्नाचं तुम्हाला मी हां, उत्तर देतो, की पन्हाळा लॉजमध्ये काय घडलं? हां. तर पन्हाळा लॉजमध्ये शाहू महाराजांनी ह्या त्या पेपरच्या त्या लेखाची चर्चा केली टाइम्स आणि ऑफ इंडियाच्या. टाइम्स ऑफ इंडियाच्या आणि ही जी होम रूल चळवळ आहे, महार होम होम रूल. रूलचं. तर त्यांना हे जाणवलं, की मग शाहू महाराज म्हणाले, की इथून पुढे तुम्हाला ह्या चळवळीचं नेतृत्व करायचं आहे. येस. पण या नेतृत्व करताना तुम्हाला नेमकं काय हवंय? तर एक बाबासाहेबांच्या जागी एखादा तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस असता, तर त्याने वैयक्तिक काही मागण्या जी त्यांना गरज होती कारण एक्झॅक्टली. त्यांचं अर्धवट शिक्षण सोडून ते आले होते. हो. तर पहिल्यांदा ती मागणी केली असती. परंतु बाबासाहेबांनी ती मागणी करताना कारण महापुरुष, महापुरुष असतो. तर ते म्हणाले, की माझ्या झोपलेल्या समाजाला जागं करायचं आहे. मूक समाजाच्या माझ्या या व्यक्तींना मला त्यांना नायक बनवायचं आहे आणि म्हणून मला एक वर्तमानपत्र काढायचं आहे. त्या वर्तमानपत्र काढण्यासाठी मला तुमची आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. गंमत सांगतो पडवळसाहेब, शाहू महाराजांनी तिथल्या तिथे बाबासाहेबांना चेक लिहून दिला 2,500 चा आणि त्या 2,500 म्हणजे आत्ताचे किती लाख रुपये लाख होतील. 1920 हां, ला. 1920 चे 2,500 आणि त्या माध्यमातून नवा पेपर जो उभा राहिला मूक नाही. आणि तो मूकनायक म्हणजे मूक समाजाचा जो नायक नायक. जो घडवला गेला, येस. तो राजर्षी छत्रपती शाहू छत्रपती महाराजांच्या शाहू. माध्यमातून घडवला गेला आणि तिथेच बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व हे लोकांसमोर येण्यासाठी माणगाव परिषदेचं आयोजन केलं गेलं आणि जो आता फेट्याचा तुम्ही विषय काढला, तो बादली फेटा. तो त्यावेळेस शाहू महाराजांनी बाबासाहेबांना बोलावलं कोल्हापूरला आणि बाबासाहेबांचं स्वागत केलं. तर त्यावेळेस शाहू महाराजांनी त्यांना बादली फेटा जो भेट दिला होता, तो भेट दिलेला बादली फेटा हा बाबासाहेबांच्या ट्रंकेत होता आणि त्यावेळेस रमाईंना बाबासाहेबांच्या स्वागताला जायचं होतं
आणि जेव्हा त्यांच्याकडे चांगली साडी नव्हती, म्हणून मग तो जो बादली फेटा दिला होता, तो नेसून रमाई गेली. हे स्नेहाचं नातं जे शाहू बाबासाहेबांशी शाहू महाराजांचं गुंफलं गेलं, जास्त नाही, फक्त 6 महिन्याचं 6 नातं आहे. महिने. परंतु ते जे गुंफलं गेलेलं नातं आहे, ते रमाईपर्यंत पण कसं लिहायलं आदरलं आहे, खाली. हो. लिहिलेलं आहे, ते आपल्याला इथे दिसतं. दिसतं. ते फेट्याच्या माध्यमातून दिसतं. आपण माणगाव परिषदेसंदर्भात बोलत होतो. माणगाव परिषदेत शाहू महाराज म्हणतात बाबासाहेबांविषयी, की आता मला काळजी मिटलेली आहे. डॉक्टर आंबेडकर या समाजाचं पुढे नेतृत्व करतील असा माझा विश्वास आहे. असं म्हणजे शाहू महाराजांना काय दिसलेलं बाबासाहेबांमध्ये, की शाहू महाराज एवढा मोठा विश्वास बाबासाहेबांवर व्यक्त करतात? काय वाटतं? शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या त्या 15 लॉजमध्येच हं. त्यांचे नेतृत्व गुण हेरले होते. हो. आणि म्हणून पहिलं पत्र जे शाहू महाराजांनी पाठवले बाबासाहेबांना, त्याचं टायटल जर तुम्ही बघाल, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. ते टायटल असं आहे, लोकमान्य आंबेडकर. वाह! लोकमान्य आंबेडकर. रारा लोकमान्य आंबेडकर असं ते पत्राचं टायटल लिहितात. म्हणजेच लोकमान्यांना पर्याय. येस. म्हणून बाबासाहेबांचे गुण त्यांच्यात दिसले आणि म्हणून त्यांनी जी माणगाव परिषद घडवून आणली. तर ती माणगाव परिषद घडवून आणताना आंबेडकरांना ब्रिटिशांच्या विरोधात शाहू महाराज उस्कवतायत असं वाटू नये, म्हणून ही माणगाव परिषद माणगावमध्ये झाली, ती कोल्हापूरमध्ये झाली नाही. आपण ते नीट समजून येस. घेतलं पाहिजे. बरोबर आहे. बघा, राजे कुठले राजे होते? कोल्हापुरात. कोल्हापूरचे. पण त्यांची एक जहांगीरी असलेला, म्हणजे त्यांच्या पदरी असलेला, मांडलिक असलेला एक जैन समाजाची व्यक्ती अण्णासाहेब दादगोंडा पाटील, आपण यांची आठवण केली पाहिजे. कारण माणगाव परिषदेचा संपूर्ण खर्च हा अप्पासाहेब दानगोंडा पाटील नावाच्या एका जैन समाजाच्या व्यक्तीने केला. म्हणजे या परिषदेचा स्टेज असेल, या परिषदेची आर्थिक मदत असेल, या परिषदेला लागणार, कारण ती 2 दिवसाची परिषद असल्यामुळे पूर्ण त्याचं जेवण, भाजीपाला हे सगळे त्यांच्या जहांगीरीत असलेल्या त्या अण्णासाहेब. शेतातून आला होता, अण्णासाहेबांच्या. आणि गंमत अशी आहे, की अण्णासाहेबांचा जो राजवाडा होता, त्या राजवाड्यामध्ये गेटमधनं हत्ती पूर्ण आरपार जाऊ शकत होता. इतका मोठा त्याचा म्हणजे राजवाडा होता, की हत्ती आतमध्ये सहज फिरून येऊ शकत होता. आणि तो राजवाडा आणि ते मांडलिक असल्यामुळे त्यांची पूर्णतः जबाबदारी अण्णासाहेबांनी स्वीकारली. हे सोशल इंजिनिअरिंगचं काम आहे. बघा, तुम्ही बघाल, येस, येस. बरोबर. की शाहू महाराजांनी नेतृत्व हे अस्पृश्यांच्या 3 जातीच्या तरुण नेतृत्वाकडे दिलं होतं. त्याच्यामध्ये चर्मकार समाजाचे मगाशी उल्लेख केलेले दत्तोबा पवार, दत्तोबा पवार. मातंग समाजाचे गणाचार्य आणि महार समाजाचे अ, कांबळे, अ, ज्यांना हॉटेल टाकून दिलं, गंगाराम कांबळे. गंगाराम कांबळे. तर हे जे 3 समाजाचे 3 नेतृत्व स्वतः शाहू महाराजांनी घडवले होते. पण जेव्हा त्याला बाबासाहेबांचे नेतृत्व, परदेशी शिकून आलेली उच्च शिक्षित व्यक्ती असल्यामुळे या तिघांना पण बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला सांगितलं. आणि गंमत आज मी तुम्हाला सांगू इच्छितोय, की आज मातंग समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसमज आंबेडकर चळवळीबद्दल पसरवण्याचं काम काही अ, जे सनातनी संघटना आहेत, किंवा त्याला आपण असं म्हणूया, की ब्राह्मणवादी ज्या संघटना आहेत, तर त्या तशा पद्धतीने विष पेरणी करतायत. पण ज्यावेळेस बाबासाहेबांचं कोल्हापूरमध्ये स्वागत केलं गेलं आणि मग कोल्हापूरवरनं ते माणगावला ट्रेनने गेले तिथे. मग एका विशिष्ट ठिकाणी उतरून, त्या रेल्वे स्टेशनला उतरून मग माणगावला त्यांना जावं लागलं. पण माणगावला पहिल्यांदा बाबासाहेब कुठे गेले असतील, तर ते मांगवाड्यामध्ये गेले. आणि त्या मांगवाड्यामध्ये त्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात ढोल ताशांच्या स्वागत माध्यमातून झालं. स्वागत झालं आणि त्यांची मिरवणूक काढली गेली. आणि त्या मिरवणुकीच्या माध्यमातून मग महार मांगवाड्यातून महारवाडा, महारवाड्यातून मग सभेच्या ठिकाणी आणलं गेलं. आणि शाहू महाराज जर त्यावेळेचा तुम्ही प्रसंग बघाल, आता त्यावेळेचा जाणीवपूर्वक फोटो काढला गेला नाही. कारण ती सभा शाहू महाराजांना त्रासदायक होऊ शकली असती, कारण ब्रिटिशांची नजर होती आणि ब्रिटिशांच्या विरोधात कारस्थान चाललंय असं वाटू नये, म्हणून आपल्याला पाहायला मिळतं, की शाहू महाराज शिकारीच्या बहाण्याने हं. पहिल्या दिवशी शाहू महाराज उपस्थित नाही आहेत. दुसऱ्या ते दिवशी. शिकारीला गेलेले आहेत आणि शिकारीच्या ड्रेसमध्ये, राजाच्या ड्रेसमध्ये नाही आहेत. हो. शिकारीच्या ड्रेसमध्ये शाहू महाराज हे माणगाव परिषद झाले.
परिषदेचा पहिला भाग झाला होता पहिल्या दिवशी आणि बाबासाहेबांच्या त्या अध्यक्षतेखाली तो भाग पार पडला. त्याच्यानंतर जेव्हा सभा झाली दुसरी, तर सभेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून शाहू महाराज भाषण करताना म्हणाले, फार महत्वाचं वाक्य आहे आणि ते नंतरच्या काळात 1920 ला म्हटलेलं वाक्य हे तुम्हाला नंतरच्या काळात सिद्ध झालेलं दिसतंय. 30-32च्या 32च्या तेव्हा शाहू महाराज बघायला सुद्धा नव्हते. आणि ती घटना मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय ते सांगताना, की शाहू महाराज म्हणाले, की जसं प्राण्यांचे नेतृत्व प्राणी करतात, पक्ष्यांचं नेतृत्व पक्षी करतात. तसं अस्पृश्यांचं नेतृत्व सुद्धा अस्पृश्य असला पाहिजे. प्रत्येक जाती समूहाचं नेतृत्व त्या जातीतल्याच लोकांनी केलं पाहिजे. म्हणजे जर बकरी आहे, तर खाटेकाने नेतृत्व केलं तो कसाही खाण्यात घेऊन जाईल. म्हणून तिथे शाहू महाराज म्हणतात, की मला फार आनंद होत आहे, की अस्पृश्यांनी आता आपला नेता निवडलेला आहे. आणि माझी मनोदेवता मला सांगते, की आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. राहणार नाही. इतिहासात ते सिद्ध झालेलं आहे. उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. हे शाहू महाराज म्हणाले. किती दूरदृष्टीचा राजा होता. आणि पुढे ते म्हणाले, की माझी मनोदेवता मला सांगते, की आंबेडकर हे नुसते अस्पृश्यांचे नेते राहणार नाहीत, तर येणाऱ्या काळात ते अखंड हिंदुस्थानाचे नेते होतील. असं भाकीत 1920 ला जेव्हा बाबासाहेबांची नुकती कुठे सुरुवात होती, म्हणजे अजून त्यांचे नेतृत्व गुण कसाला लागले नव्हते. अशा अवस्थेमध्ये शाहू महाराज असं म्हणतात आणि ते म्हटल्यानंतर शाहू महाराज बाबासाहेबांची एक जबाबदारी देतात. तिथेच बाबासाहेबांशी चर्चा करताना ते म्हणतात, की तुम्ही पुढे काय करणार आहात? तर ते बाबासाहेब म्हणाले, की माझं उरलेलं शिक्षण मला पूर्ण करायचं आहे. मग शाहू महाराज त्यांना सुचवतात, की तुम्ही असं करा, तुम्हाला जर समाजाचं नेतृत्व करायचं असेल, तर तुम्ही नोकरी करू नका. तुम्ही व्यवसायात उतरा. असा व्यवसाय करण्यासाठी बॅरिस्टरीसारखा दुसरा कुठला व्यवसाय नाही. आणि म्हणून बॅरिस्टरी करण्यासाठी शाहू महाराजांनी स्वतःहून बाबासाहेबांना ₹2000 मदत केली आणि त्यांनी जमा केलेले काही रुपये ॲड करून उरलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर हे लंडनला गेले 1920 ला आणि लंडनला गेल्यानंतर तुम्ही बघाल, की बाबासाहेब आणि शाहू महाराजांची फक्त 6 महिन्याची 6 महिने. मैत्री आणि त्या मैत्रीमध्ये ज्यावेळेस लंडनला जाण्याची वेळ आली, तेव्हा शाहू महाराजांनी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ते म्हणाले, की माझ्या बहिणीला आणि माझ्या भाच्यांना मी राजवाड्यात घेऊन जातो. तुम्ही येईपर्यंत त्यांची छानपैकी बरदास्त ठेवतो. तुम्ही कसलीही इथली काळजी करू नका. पण रमाई आमची स्वाभिमानी होती. रमाईने स्पष्टपणे नकार दिला. तुम्ही माझे भाऊ आहात. मी तुमचा आदर करते, परंतु मी इथे काही आहे ते माझ्या स्वकष्टाने मी इथेच राहून मी माझी मुलं, माझं कुटुंबाचं मी गुजराण करेन. पण शाहू महाराजांच्या त्या तशा निमंत्रणाला रमाईनी स्वाभिमानाने आणि नम्रपणे नकार दिलेला आपल्याला दिसतोय. पण पुढे काय घडलं? इतिहासात फार मोठी उलथापालथ झाली. बाबासाहेब लंडनला गेले आणि एके दिवशी त्यांना त्यांच्याच क्लासमेटने अस्नोडकर याने घटना सांगितली, की पेपरमध्ये आलेली, की "अरे तुला माहिती आहे का? शाहू महाराज आता राहिले नाहीत." त्या रात्री ज्यावेळेस शाहू महाराजांचं कळलं त्यांना, ते फार अस्वस्थ झाले. जणू काही आपला मोठा भाऊ भाऊ. किंवा एखादा ज्येष्ठ सहकारी घरचा किंवा खर्च. मार्गदर्शक घरचा एक व्यक्ती गेला, असं हे होऊन बाबासाहेब अतिशय ते दुःखी झाले आणि तो सीन आंबेडकर पिक्चरमध्ये दाखवलेला आहे, की बाबासाहेब एका चर्चमध्ये जाऊन बसले आणि ते आपलं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करत होते. बाबासाहेब लंडनला होते. ते पैशाअभावी त्यांच्या अंत्ययात्रेत येऊ शकले नाहीत. परंतु त्यांनी राजाराम महाराजांना जे पत्र लिहिलेलं आहे, ते पत्र फार महत्वाचं आहे. त्याच्यात ते लिहितात, की मी माझ्यासाठी शाहू महाराज काय होते? आणि मग त्याच्यावर नंतर बाबासाहेबांनी जो शाहू महाराजांवरती जो लेख लिहिलेला आहे, तो लेख फार महत्वाचा आहे. आणि त्या लेखाचं टायटल आहे, अस्पृश्यांचा सखा. काय म्हटलंय? अस्पृश्यांचा सखा. आणि म्हणून माणगाव परिषदेमध्ये बाबासाहेबांनी ज्यावेळेस इथल्या अस्पृश्यांना सांगितलं होतं, इथल्या बहुजन समाजाला सांगितलं होतं, की शाहू महाराजांचे इथल्या अस्पृश्यांवरती किंवा इथल्या बहुजन समाजावरती, इथल्या मागास वर्गावरती इतके अनन्वित उपकार आहेत,
की शाहू महाराजांचा वाढदिवस आपण जसा दिवाळी दसरा साजरा होतो तसा सणासारखा साजरा केला पाहिजे. हे जे त्यांनी रेझोल्युशन पास केलेलं आहे, जो ठराव पास केलेला आहे, त्यातला जो पहिला 1 नंबरचा ठराव आहे, तो पहिल्या महायुद्धात विजयी झाल्याबद्दल ब्रिटिश सरकारचा अभिनंदनाचा जो ठराव आहे, आणि तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे. आणि दुसरा ठराव, इमिजिएटली दुसरा ठराव, हा शाहू महाराजांचा वाढदिवस सणासारखा साजरा करा हा आहे. आणि म्हणून तुम्ही जो पहिला प्रश्न मला विचारला होता, की आता शाहू महाराज 150 वर्ष होत आहेत. पण या 150 वर्षामध्ये हा जो सणासारखा साजरा करा, हा बाबासाहेबांनी दिलेला आपल्याला संदेश, आदेश, ना संदेश म्हणून आपण स्वीकारला, ना तो आदेश म्हणून स्वीकारला, ना संदेश झाला, ना तो आदेश झाला. आणि म्हणून या देशामध्ये शाहू महाराजांचा विचार, फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा पुन्हा एकदा रुजवायचा असेल, तर मी पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनल, रमाई चॅनलच्या माध्यमातून इथल्या तमाम बहुजन समाजाला शाहू महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला, 150व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला असं आव्हान करतो, असं नम्रपणे सांगू इच्छितोय तुमचा भाऊ म्हणून, की आपण ह्या वेळची शाहू जयंती ही आपण सणासारखी साजरी करूया. तरच खऱ्या अर्थानं बाबासाहेब आणि शाहू महाराज या दोघांनाहीचा संदेश आणि आदेश आपण पाळतो असं होईल, असं मला वाटतं. आपण बाबासाहेबांच्या त्या पत्राचा एक संदर्भ दिला आणि त्याच्यात बाबासाहेब लिहितात, त्या पत्राचं टायटलच बाबासाहेब सांगतात, की अस्पृश्यांचा सखा राजर्षी शाहू महाराजांविषयी. आणि अस्पृश्यांच्या निवारणेचा जो काही जातीय निवारणेचा कार्यक्रम शाहू महाराजांनी उभा केला, त्यातला एक अतिशय महत्त्वाचा विषय होता, की गंगाराम कांबळेंना हॉटेल चालू करून देणं. आणि शाहू महाराज त्या ठिकाणी स्वतः चहा घ्यायला जात. त्यानंतरचा जो काही कार्यक्रम घडला, त्याविषयी काय सांगाल? खूप चांगला प्रश्न आहे. आणि मला हे माहिती आहे, की लोकराजा राजर्षी शाहू हां. ही दूरदर्शनवरती एक मालिका चालू होती. होय. कुठल्यातरी एका चॅनेलमध्ये. आणि ती मालिका खूप गाजली होती. आणि आनंदाची गोष्ट सांगतोय, की शाहू महाराजांचा रोल करणारे ते जे ॲक्टर आहेत, ते मला दादरला भेटले होते. आणि त्यांची भेट झाली आणि त्यांच्याशी जेव्हा संवाद झाला आणि त्यांना सांगितलं, की तुमचा शाहू महाराजांचा रोल आज आम्ही विसरू शकत नाही. तुम्ही डोळ्यासमोर आलात, की शाहू महाराज शाहू डोळ्यासमोर महाराज येतात. बरोबर. म्हणजे तुम्ही आणि शाहू हे वेगळं काढता येत नाही. इतकं ते छान समीकरण एकरूप झालेलं. घडून आलं होतं. तर तो सीन मला आजही आठवतोय. आणि जो मी वाचलेला आहे, की ज्यावेळेस हॉटेल टाकून दिलं, मी ते स्वतः हॉटेल बघून आलेलं. आता तिथे काही राहिलं नाही. तिथे फक्त स्तंभ आहे आणि तिथे या जागेवरती ते हॉटेल होतं, असं तिथे लिहून ठेवलेलं आहे. मी प्रत्यक्ष 2002ला जेव्हा मान्यवर कांशीरामजी यांनी आरक्षण शताब्दीचा 10 कार्यक्रम. दिवसाचा कार्यक्रम कोल्हापूरला घेतला होता. आम्ही 10 दिवस तिथे राहिलो होतो आणि 10 दिवस अख्खं कोल्हापूर फिरलो होतो. म्हणजे कोपरा आणि कोपरा, जिथे-जिथे शाहू महाराजांचा काम आहे, पदस्पर्श झालेला आहे, ते सगळं बघितलं होतं. तर तिथे ज्या हॉटेलच्या जागेत जेव्हा भेट दिली, तिथे जेव्हा मी तिथे उभा राहिलो, तेव्हा अंगावरती शहारे आले आणि ते सगळे प्रसंग डोळ्यासमोर आले, की शाहू महाराज जेव्हा हॉटेल टाकून दिलं, तर अस्पृश्याची चाय कोण पिणार? आता तर एक चायवाला पंतप्रधान बनला. पण एक अस्पृश्य जेव्हा चाय बनवतो, तर त्याची चहा पण अस्पृश्य झाली ना. हो. ती चहा कोण पिणार? हे शाहू महाराजांना माहिती होतं. आणि म्हणून शाहू राजा रोज सकाळी दरबारात आल्याबरोबर दरबारी सगळे मंत्री आणि त्यांचे जे सगळे कारकून आणि सगळे लवाजमा यांना घेऊन शाहू महाराज रथातून आणि त्यांच्या बग्गीतून ते लोक त्यांना घेऊन हॉटेलला सकाळी यायचे. आणि सकाळची चहा, राजदरबाराची चहा ही राजदरबारात न घेता ती हॉटेलमध्ये घेतली जात होती. गंगाराम कांबळे. आणि त्या रथातून राजा ऑर्डर द्यायचा कोणाला? गंगाराम कांबळेला. गंगाराम चाय घेऊन ये. आणि मग गंगाराम चहा घेऊन यायचा आणि मग चहा ती भुरक्या मारत शाहू महाराज चहा प्यायचे. आणि नाईलाज म्हणून बाकीच्यांना पण ती चहा प्यावी लागत होती. राजा पितोय म्हणजे आम्हाला पण ती चहा पिणं आवश्यक आहे. आणि मग ती चहा किती टेस्टी आहे याचं भुरक्या मारत चहा प्यायचे शाहू महाराज आणि बाकीच्यांना ते प्यायला लावायचे. हा समतेचा लढा जो अशा पद्धतीने प्रायोगिक तत्वावरती शाहू महाराजांनी उच्च दर्जाच्या लोकांमध्ये रुजवला आणि सामान्य लोकांमध्ये रुजवला. कुठलंही सामाजिक सुधारणा याची सुरुवात आपल्यापासून करायची, आमच्या महापुरुषांनी शिकवलेलं आहे. आणि ते तुम्हाला इथे शाहू महाराजांच्या माध्यमातून हे दिसतं. हा प्रसंग खूप महत्वाचा आहे.
आणि ह्या प्रसंगाला जोडून आणखीन एक प्रसंग मी तुम्हाला सांगू इच्छितो, तो फार महत्वाचा आहे. माडगाव परिषद झाल्यानंतर एक दुसरी परिषद घेतली गेली. ती होती नागपूर परिषद. या नागपूर परिषदेमध्ये शाहू महाराज ज्यावेळेस जाणार होते आणि त्यावेळेस नेमकी त्यांची मुलगी आजारी होती. तर बाबासाहेब आंबेडकरांना असं कळलं, की शाहू महाराज त्या परिषदेला येऊ शकणार नाही कारण त्यांची मुलगी आजारी आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जसं मगाशी पत्रचा उल्लेख केला, की शाहू महाराज हे लोकमान्य आंबेडकर म्हणून लिहित आहेत. ते इथे आपल्याला बाबासाहेब शाहू महाराजांना पत्र लिहित आहेत आणि सांगतायत, की तुमची मुलगी आजारी आहे म्हणून तुम्ही येणार नाहीत. आम्ही तुमचे कोण आहात? आम्ही तुमचे लेकरं नाही आहात का? मग आम्ही तर हजारो वर्षापासून आजारी आहोत आणि तुम्ही आमचे पिताश्री म्हणून तुम्ही मुलीकडे बघणार की आमच्याकडे बघणार? म्हणजे तिचा काही दिवसांचा आजार असेल, पण आमचा हजारो वर्षाचा आजार आहे. पिढ्यानपिढ्या पिढ्यानपिढ्यांचा आजार आहे आणि तो दूर करण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि तुम्ही त्या परिषदेला येणार असाल तर बरोबर नाही. आणि असं खरमरीत लिहिलं आणि त्याच वेळेस उल्लेख केला, की माझा मुलगाही गेलेला आहे आणि अशा अवस्थेतही मी हे काम करतोय, ते तुम्हीही केलं पाहिजे. म्हणजे नुसतं राजा म्हणून त्याच्या बरोबर काम करत असताना त्यांच्याबरोबर त्यांना दडपणाखाली नाही आहे, तर स्वाभिमानाशी त्यांच्या सोबत काम करण्याची तयारी आहे. आणि जर कुठे चुकत असेल तर ते खरमरीतपणे त्याला सांगता पण आलं पाहिजे. हे बाबासाहेबांच्या स्वाभिमानी नेतृत्वात आपल्याला दिसतंय. तेवढं नातं दृढ ते नातं तेवढं दृढ होतं. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं 6 महिन्याचं नातं होतं, पण किती घनिष्ठ होतं, मजबूत नातं. आणि ते त्या पत्रामुळे शाहू महाराज तिथे आले. आणि गंमत सांगतो की तिथले भोसले संस्थानिक शाहू महाराज येणार आणि अस्पृश्यांच्या सवयीत आपल्याला भाग घ्यावा लागेल म्हणून शिकारीच्या बहाण्याने ते तिथून निघून गेले. आणि तिथे त्या नागपूरमधल्या सवर्णांनी शाहू महाराजांच्या प्रवेशानंतर नागपूरमध्ये जे नारे दिलेले आहेत शाहू महाराजांच्या विरोधात, कौन आया रे कौन आया, धेडो का राजा आया, आणि धेडो का राजा, जनावरांचा राजा म्हणून म्हणवलं गेलं. शाहू महाराज बदले नाहीत. ती नागपूर परिषद सुद्धा झाली. या दोन्ही परिषदा या साऊथ ब्युरो कमिशनला उत्तर म्हणून होत्या. आपण हे विसरता कामा नये. आणि म्हणून या 2 परिषदांमधून बाबासाहेबांचं नेतृत्व असं पुढे आलं आणि ते नेतृत्व राष्ट्रीय आणि नंतर आंतरराष्ट्रीय नेतृत्वापर्यंत पोचलं. तर मला असं वाटतं की शाहू महाराज जिवंत राहिले असते तर मला नेहमी असं वाटतं की गांधीजी या देशाची लढाई लढत असताना ते गांधीजी ओबीसीच्या मुळे नेहरूंच्या पाठी उभे राहिले आणि नेहरू प्राईम मिनिस्टर झाले. पण आपल्याला पाहायला मिळतंय की 1922 पर्यंत शाहू महाराजांचं नेतृत्व असताना हा सगळा जो ओबीसी सत्यशोधक समाज होता हा शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली होता. परंतु शाहू महाराज गेल्याबरोबर हा सगळा सत्यशोधक ओबीसी समाज हा सत्यशोधक बनला आणि जे जवळकरांच्या माध्यमातून तो काँग्रेसवासी झाला. त्यामुळे काँग्रेसची शक्ती वाढली. जी शक्ती शाहू महाराजांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या पाठी उभी होती ती शाहू महाराजांच्या निर्माणानंतर ती गांधीजींच्या पाठी उभी राहिली आणि गांधीजी नेहरूंच्या पाठी उभे राहिले आणि नेहरूंच्या पाठी उभे राहिल्यामुळे नेहरूंची शक्ती वाढली आणि नेहरू प्राईम मिनिस्टर बनले. कदाचित मी हे धाडसाचं विधान करत असेल ते असं की जर शाहू महाराज स्वातंत्र्यापर्यंत जर जिवंत राहिले असते तर शाहू महाराजांच्या पाठिंब्यामुळे कदाचित बाबासाहेब आंबेडकर या स्वातंत्र्यानंतरचे पहिले प्राईम मिनिस्टर बनू शकले असते असं कदाचित माझ्या भाबड्या मनाला वाटतं. तर त्याच्यात जर तरला काही उत्तर नाही. परंतु जर शाहू महाराज 48व्या वर्षी गेले आपल्यातून त्यांना आणखीन काही वर्षाचं आयुष्य मिळालं असतं आणि बाबासाहेब आणि त्यांचं नातं अधिक दृढ राहिलं असतं तर कदाचित आपल्याला इतिहास अशा पद्धतीने घडलेला पाहायला मिळाला असता. शाहू महाराजांचं शैक्षणिक कार्य सुद्धा फार मोठं आहे. म्हणजे असं आपण वाचतो की शाहू महाराज आपल्या उत्पन्नातला 23% भाग हिस्सा शिक्षणावर देत होते. आणि शाहू महाराजांनी असा दंडक सुद्धा केलेला होता की म्हणे जो पालक आपल्या मुलाला शाळेत पाठवणार नाही त्याने ₹1 दंड भरायचा. एकंदरीत शाहू महाराजांची शैक्षणिक वाटचाल किंवा शैक्षणिक काम पाहिल्यानंतर ते शैक्षणिक काम शाहू महाराजांच्या काळातलं आणि आताचं शैक्षणिक वातावरण
कसं ह्याचा मिलाप बघता तुम्ही? खूप चांगला प्रश्न आहे. शिक्षण हा आपल्या महापुरुषांच्या चळवळीचा प्राण आहे. प्राण. मग ते फुले असतील, शाहू महाराज असतील, बाबासाहेब असतील. बाबासाहेब. आणि या तिन्ही महापुरुषांनी पहिला भर कशावर दिला असेल तर तो शिक्षणावर दिला. शिक्षण. बरोबर. आणि आपल्याला तर हे माहिती आहे की फुल्यांनी शाळा सुरू केली. मग शाळेला जोड म्हणून शाहू महाराजांनी वसतिगृह तयार केले. आणि म्हणून कोल्हापूरला आपण मदर ऑफ हॉस्टेल, हॉस्टेल. वसतिगृहांची नगरी. जननी जननी. असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही. कारण भारतामध्ये पहिल्यांदा हॉस्टेल्स जे ब्रिटिशांच्या नंतर पण स्वकीय म्हणून भारतात पहिल्यांदा कोणी सुरू केले असतील ते शाहू राजर्षी महाराज. छत्रपती शाहू महाराजांनी. पण हे जे हॉस्टेल त्यांनी बनवलं, आता तुम्हाला हे का केलं, तर त्यांना फुले यांच्या चळवळीचा वारसा होता आणि स्वतः शाहू महाराज हे एम.ए. होते. हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. हो. त्या काळातल्या जे 550 संस्थानिक होते, त्या संस्थानापैकी उच्च शिक्षित असलेले एक संस्थानिक होते. ते स्वतः शिक्षित असल्यामुळे, उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहिती होतं. आणि म्हणून शाळा सुरू झालेल्या आहेत. ब्रिटिशांनी सुरू केल्या, महात्मा फुलेंनी सुरू केल्या. परंतु त्या शाळेत मुलं का शिकत नाहीत? तर शाळेत शिकण्यासाठी राहण्याची सोय त्यांची नव्हती. आणि म्हणून राहण्याची आणि तिथे खाण्याची सोय व्हावी म्हणून सर्व जातींसाठी शाहू महाराजांनी हॉस्टेल काढले. मग मराठ्यांसाठी वेगळे हॉस्टेल्स, जैनांसाठी वेगळे हॉस्टेल्स. आणि आपल्याला गंमत वाटेल की भाऊराव पाटील ज्यांनी रयत शिक्षण संस्थेचं जाळं विणलं महाराष्ट्रभर, हे कुणाच्या प्रेरणेने? ते शाहू महाराजांच्या प्रेरणेने. आपल्याला हे महाराष्ट्राला आणि देशाला माहिती असलं पाहिजे. कारण जैनाच्या एका हॉस्टेलमध्ये वसतिगृहात राहणारा हा मुलगा हा शिक्षणात थोडा टंगळमंगळ करतोय म्हणून त्याला बोलून घेतलं. आणि काय रे, तुला शिकायची इच्छा नाही का? तर चल, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू शिक्षण सुरू कर, शिकवायचं सुरू कर. काय लागेल ती मदत मी करेन. आणि अशा अर्थानं भाऊराव पाटील जैन समाजाचे उभे राहिले आणि त्यांनी शिक्षणाचं महाराष्ट्रभराने देशव्यापी जाळं विणलं. याची प्रेरणा मुळातून शाहू महाराजांची. आपण हे नीट समजून घेतलं पाहिजे. परंतु शाहू महाराज यांनी कोल्हापूरमध्ये जे वसतिगृह जातनिहाय का बनवले? तर दोन जातीची मुलं एका वसतिगृहात राहू शकत नव्हती आणि ते एकमेकाचा द्वेष करायचे. म्हणून आधी त्यांनी जाती वाईज वेगवेगळी वसतिगृह तयार केली. आणि मग हे करता करता जेव्हा शिक्षणाची गोडी लागली, मग सर्वांचं मिळून हॉस्टेल बांधले. हे प्रायोगिक तत्वावर त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि म्हणून हे जे प्रयोग शाहू महाराज करत होते आणि म्हणून कोल्हापूर याला शिक्षणाची नगरी पण म्हणता येईल आणि दुसऱ्या अर्थानं तुम्ही त्याला कलांची नगरी पण म्हणता येते. मग चित्रपट निर्मिती कोल्हापूरमध्ये होते, त्याचा पाया शाहू महाराजांनी घातला. नाट्य क्षेत्राचा पाया शाहू महाराजांनी घातला. साहित्य क्षेत्राचा पाया शाहू महाराजांनी घातला. आणि मग तुम्ही बालगंधर्व असतील, भोसले असतील नाटककार, त्यानंतर तुम्हाला अनेक मातब्बर जे लोक आहेत, कलावंत लोक आहेत, भालचंद्र पेंढारकर असतील, हे सगळे हे शाहू महाराजच्या तालमीत तयार झाले. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितोय ती क्रीडाचं केंद्र सुद्धा कोल्हापूर बनलं. म्हणजे कला क्रीडा याचं केंद्र का बनलं? तर तुम्हाला हे माहिती असेल की भारताचं पहिलं वैयक्तिक ब्रांज पदक जे मिळालं खाशाबा जाधव, तो पण शाहू महाराजांच्या तालमीत तयार झालेला एक युवक होता. आणि म्हणून खाशाबा जाधवचं जे काय वैयक्तिक पदक आहे त्याचा पाया जर कोणी रचला असेल तर तो शाहू महाराजांनी रचला. आणि म्हणून शाहू महाराज हे त्या अर्थानं राजा म्हणून एक यशस्वी राजा कसा असावा आणि कमी वयामध्ये हे 22व्या वर्षी सुरुवात करतात आणि 48 वर्षी ते आपल्यातून जातात. या कमी वयाच्या आयुष्यामध्ये त्यांनी सामाजिक सुधारणा असतील, धर्म सुधारणा असेल, शिक्षण, त्याच्यानंतर आरक्षण, त्याच्यानंतर क्रीडा, साहित्य, कला, असं कुठलं क्षेत्र नाही की ज्याच्यावरती आपला प्रभाव पडला नाही. इव्हन स्थापत्यशास्त्र, तुम्हाला माहिती आहे की पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळ पडत नाही. याचं कारण काय? तर कारण एकमेव आहे, राधानगरी धरण. आणि ते त्यांनी राधानगरी धरण त्या काळात मातीच्या साह्याने बांधलेलं आहे, अतिशय उत्तम पद्धतीने बांधलेलं आहे. त्यामुळे मला राहून मोह होतो की शाहू महाराज जरी टेरिटरी किंवा भूभाग छोटा असला तरी शाहू महाराजांची तुलना करायची असेल तर मला लहान तोंडी मोठा घास घेतो, करायचीच असेल
तर तुम्हाला अशोकाशी करावी लागेल. इतक्या उच्च कोटीचा हा राजा आहे आणि तो राजा अस्पृश्यांमधलं एखादं नेतृत्व हेरून त्यांना आपल्या खांद्यावर उभा करतो आणि अखंड भारताचा नेता बनवण्यासाठी प्रयत्न करतो. ही आमच्यासाठी कृतज्ञतेची गोष्ट आहे आणि म्हणून हा आदेश आपण पाळला पाहिजे. त्या आदेशासाठी वर आपण आपलं सगळं आयुष्य पणाला लावलं पाहिजे असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न तर विचारतो, की आपण म्हणताय शाहू महाराजांची तुलना जर करायची असेल, तर तो सम्राट अशोकांच्या इतकी तुलना झाली पाहिजे. खरं पाहता शाहू महाराजांचं जे काही आपण मगापासून चर्चा केली आणि एकंदरीतच सामाजिक परिवर्तन असेल, कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण यावर फार असा प्रभाव दिसतो शाहू महाराजांचा. आणि शाहू महाराजांच्या प्रेरणेतून राष्ट्रनिर्माते बाबासाहेबांचं एक मोठं उदयाला नाव आलेलं आहे. हे सगळं असताना देखील आंबेडकरी अनुयायी तर सोडाच. ते बाबासाहेबांनी सांगितलं, की तुम्ही शाहू राजांचा जन्मदिवस दिवाळी, दसऱ्यासारखा साजरा करा. पण शासन पातळीवर देखील एवढ्या मोठ्या राजाचा, एवढ्या मोठ्या व्यासंगी व्यक्तिमत्वाचा, महामानवाचा, महापुरुषाचा, लोकराजाचा जन्मदिवस फार मोठ्या पद्धतीने असा साजरा होताना दिसत नाही. त्याची कारणं काय असतील? सत्ताधारी जो वर्ग आहे, त्याला शाहू महाराज परवडणारे नाहीत. मी हे का म्हणतोय? कारण इथलं शासन मराठ्यांच्या हातात आहे आणि तो मराठा सरंजामदार आहे. त्यांना शिवाजी महाराज चालतात, पण त्यांना शाहू महाराज चालत नाही. हे दुर्दैवानं म्हणावं लागतं. कारण आत्तापर्यंत जेवढे मोर्चे आहेत, त्या मोर्चात तुम्हाला शिवाजी महाराजांचे फोटो दिसतात. शाहूंची नाही. मराठी सुद्धा शाहू महाराजांना टाळतात. येस. कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे रेडोका राजा हं. हे त्यांना हिणवलं गेलेलं आहे आणि म्हणून शाहू महाराजांचा इथले राज्यकर्ते जेवढा होता होईल तेवढा अपमान करतात. कारण त्यांनी अस्पृश्यतेच्या निवारणासाठी काम केलं. त्यांनी इथल्या बहुजन उत्थानासाठी काम केलं. म्हणून ते तिरस्काराचे काही प्रमाणात धनी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून एक दृष्टीने राज्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल असलेली तिरस्काराची भावना आणि दुसऱ्या बाजूने असलेली अज्ञान. म्हणजे दलितांमध्ये तर प्रचंड मोठ्या प्रमाणात अज्ञान आहे. मी राजूजी तुम्हाला सांगू इच्छितोय, की 2000च्या आधी इथल्या दलित समाजाला सुद्धा किंवा इथल्या अनुसूचित जातीला सुद्धा, इथल्या बौद्ध समाजाला सुद्धा शाहू महाराजांबद्दल एवढं आकर्षण नव्हतं. परंतु मी हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून अतिशय नम्रपणे सांगू इच्छितोय, जसं महात्मा ज्योतिराव फुल्यांना जर समाजामध्ये कुणी जागृत ठेवला असेल किंवा त्यांच्याबद्दल जागती ज्योत किंवा त्यांची जाणीव कोणी ठेवली असेल, तर ते बाबासाहेब आंबेडकरांमुळे, त्यांनी गुरु मानल्यामुळे. हे आपल्याला मान्यच करावं लागेल. तसं आज शाहू महाराज 2000 नंतर जर बहुजन समाज आणि भारताला कळला असेल, तर त्याचं क्रेडिट तुम्हाला कांशीरामजींना द्यावं लागेल. कारण कांशीरामजींनी सातत्याने शाहू महाराजांचं योगदान आंबेडकर चळवळीतील आंबेडकर तरुणांना, आंबेडकरवाद्यांना हे सातत्याने सांगितल्यामुळे पूर्वी दलित नेतृत्व किंवा दलित पॅंथरच्या माध्यमातून फक्त फुले आणि बाबासाहेबांचाच फोटो लावला जात होता, शाहू महाराजांचा नाही. तो 2000 नंतरच्या काळामध्ये भाषणांमधून पण आज बौद्ध तरुण जेव्हा तो उभा राहतो, तेव्हा शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं ते म्हणतो. पूर्वी फक्त फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटलं जात होता 2000च्या आधी. 2000च्या नंतर आपल्याला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, आता जो तो उठतो तो तेच म्हणतो फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र. आणि म्हणून हे रुजवलं गेलं, ते प्रामाणिकपणे रुजवलं गेलं. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितोय, जसं इथलं शासन हे सरंजामदारांच्या हातात आहे, तसं इथलं प्रशासन इथल्या ब्राह्मणवाद्यांच्या हातात आहे. आणि हे जे ब्राह्मणवादी आहेत ते सुप्तपणे शाहू महाराजांची बदनामी करतात. कारण शाहू महाराजांनी जे वेदोक्त प्रकरण घडून आणलं आणि ब्राह्मणवाद्यांना जे चॅलेंज उभं केलं, त्या चॅलेंजमुळे मी आभार मानतो त्या दुर्गा भागवतांचे आजोबा राजाराम शास्त्री भागवत, ज्यांनी वेदोक्त प्रकरणात पुराणोक्त मंत्र तो जोशी म्हणतोय, म्हणजे जो राजोपाध्य म्हणतोय, तर ते जाणीव करून दिली शाहू महाराजांना की हा वेदोक्त मंत्र म्हणत नाही, पुराणोक्त मंत्र म्हणतोय. आणि म्हणून ब्राह्मणवादाच्या विरोधात जे रणशिंग फुंकलं शाहू महाराजांनी आणि स्वतः शंकराचार्य बनवला आणि ब्राह्मणी व्यवस्थेला चॅलेंज उभं केलं. म्हणून इथला जो ब्राह्मणवादी असलेला प्रशासनात असलेले लोक शाहू महाराज लोकांना कळू नयेत, रेडोका राजा लोकांना कळू नयेत, हे सातत्याने भान ठेवून शाहू महाराजांना आतापर्यंत उजेडात आणण्याचं काम केलं नव्हतं. परंतु मला हे दिसतंय की आज बौद्ध समाजात
घराघरात शाहू महाराजांचे फोटो पोचलेले आहेत. आणि बौद्ध समाज का होईना, आज शाहू महाराजांची जयंती करतोय आणि हे लोन आता हळू-हळू ओबीसीमध्ये पोहोचेल. ओबीसी नंतर ते मराठ्यांमध्ये पण पोहोचेल. ज्या भावांना आरक्षण पाहिजे, त्यांनी आरक्षणाचे जनक असलेल्या शाहू महाराजांचं जर फोटो आणि मार्ग स्वीकारला नाही, तर त्यांना आरक्षण कदाचित मिळणार नाही. आणि म्हणून मी आव्हान करतो आपल्या चॅनेलच्या माध्यमातून त्या सगळ्या मराठा भावांना, की आपण आरक्षण हवं असेल आपल्याला, तर शाहू अर्थात फुले शाहू आंबेडकरांचा जो राजमार्ग आहे, त्या राजमार्गावर तुम्ही आलात, तर तोच राजमार्ग तुम्हाला विधान भवन आणि संसदेत पोहोचवेल, असा हा राजमार्ग आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. आरक्षणाचे जनक असणाऱ्या शाहू महाराजांचा राजमार्ग जर आपण ज्यांना आरक्षण हवंय त्यांनी जर स्वीकारला, तर ते केवळ विधानसभेतच नव्हे, तर ते संसदेत सुद्धा जाऊ शकतील, असं प्रतिपादन माननीय प्राध्यापक विजयजी मोहिते सरांनी केलं. आणि खरोखर ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनुयायांना सांगतात, की लोकराजा राजश्री शाहू महाराजांची जयंती, वाढदिवस हा दसरा दिवाळीसारखा साजरा करा. कारण या देशामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्रांती जर कोणी केली असेल, छत्रपती शाहूजी महाराज आहेत. आणि या शाहूजी महाराजांच्या मार्गाने जो जाणार आहे, त्याला आपल्या जीवनाचं गमक उलगडेल आणि आपलं जीवन यशस्वी करेल. ज्यांना नक्कीच आरक्षण हवंय, ज्यांना आरक्षण पाहिजे आहे, जे आरक्षणाचे अपेक्षित आहेत, त्यांनी आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज यांचा मार्ग घ्यावा. तरच ते संसदेत आणि विधानसभेत पोहोचतील. ज्यांना शैक्षणिक क्रांती करायची आहे, त्यांनी देखील शाहू महाराजांच्या मार्गाने जाणं गरजेचं आहे. ज्यांना सामाजिक परिवर्तनाचं काम करायचं आहे, त्यांनी देखील शाहू महाराजांच्याच मार्गाने जाणं जरुरीचं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे, बाबासाहेबांनी उपदेश दिल्याप्रमाणे, बाबासाहेबांनी संदेश दिलेल्याप्रमाणे आपण प्रत्येकाची ही सामाजिक जबाबदारी आहे, की येणारी छत्रपती शाहू महाराजांची येणारा 150वा जन्मदिवस हा दिवाळी दसऱ्यासारखा साजरा करायला हवाय. एवढं बोलून या 150व्या जयंतीनिमित्त, छत्रपती शाहूजी महाराजांच्या 150व्या जयंतीनिमित्त रमाई युट्यूब चॅनलच्या वतीनं आपणा सर्वांना मंगलपूर्ण, मंगलमय हार्दिक सदिच्छा व्यक्त करतो. जय भीम.